नमस्कार. आज आपण भारताचा 76वा वर्धापन दिन स्थापन केला करत आहोत. खरं तर एकदा लोकशाही राष्ट्रांमध्ये वाटतं असं की 75 वर्ष तर झाले पूर्ण. 75 वर्षात कुठे काय विकास झालाय ह्याची पण तर चावल पाहिजे असं वाटतंय का? शेतीविषयी, अध्यापक, शिक्षण, कुठे विकास झालाय आपला? तेव्हा कुठेतरी वाटतं की नाही, काहीच झालेलं नाही, आत्तापर्यंत काहीच झालेलं नाही. मग असं कधी वाटतं की आपण बाहेरच्या देशात ते का प्रगती करतोय, का प्रगती करतोय, तिथला युथ का प्रगती करतोय? कारण त्यांच्याकडे पाठिंबा त्यांच्या गव्हर्नमेंटचा आहे किंवा काही फाउंडेशन्स आहेत तिथे जे लोकांना शिकवतात. सगळ्या गोष्टी ते तुम्हाला, सगळ्याच गोष्टीत. आज मी इथे म्हणजे मला भाषण देऊन तुम्हाला प्रोत्साहन हे नाही करायचंय. मी बघतोय, मी पाहतोय सगळीकडे की आपण चालताना पण विचार करतोय, ह्याला हा हट्टाकट्टा आहे, हा भिक्का मागतोय, त्याला कारणीभूत आपण आहोत. एखादा युवक भीक मागतोय किंवा त्याला वाटतंय की बाबा मला कामच करायचं आहे, त्याला कारणीभूत आपण आहोत. कारण त्याला मार्गदर्शन नाहीये. त्याला काय करायचं म्हटलं तर बँक 4 वेळा विचारते तुझा सिबिल स्कोर काय आहे बाबा. त्याच्याकडे कितीही असेल सिबिल स्कोर काय आहे बाबा, तू सिबिल स्कोर दे तेव्हा मी तुला काहीतरी देतो पैसे. आता ते करण्यापर्यंत त्याला वाटतं की मी हे फेडू कसे. बरोबर आहे. ह्याच गोष्टीमुळे शेतकरी वर्ग आपला कर्जात आहे. बरोबर आहे. शेतकऱ्याकडून समजा 1 रुपया किलोनी घेऊन जातात, मग तिथला मधला माणूस, मग तिथला तिसरा माणूस, जे माणसापर्यंत पोहोचेपर्यंत ते 100 रुपयाला पोहोचतो. शेतकरी जो काबड कष्ट करतोय रात्रंदिवस, त्याचा 1च रुपया, म्हणजे मधले आहे त्यांचा हजारो रुपयांचा फायदा. ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? आज आपली युथ शिक्षण घेई नाही कुठंच. तंत्रज्ञ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण ते मला नाही वाटत की शिक्षण घेत आहेत. शेतीत पण भरपूर पैसा आहे. का बारामती सारखा शहर, तिथे का जास्त उत्पन्न होतं? का एग्रो सगळं बारामतीतलंच आहे, आपल्या इकडं का नाही? का आपल्या आटपाडी ह्या साईडचं डाळिंब जर्मनी, युरोपला जातं? का तुम्ही शेती करताय तुमच्यात नाही पिकत? साताऱ्यात का नाही पिकू शकत? कारण तेवढं प्रोत्साहन कोणाला दिलं नाही जात कुठल्याच गोष्टीत. मी हे फाउंडेशन किंवा मी हे ह्याच्यासाठी नाही उघडत आहे की जेणेकरून मला पाठिंबा मिळावा किंवा काय. मी 4 लोकांना घेऊन पण पुढे जायची तयारी आहे माझी. पण ती 4 लोक मेहनत करायला तयार पाहिजे. असं नाही की मी देतोय म्हणून ते चाललंय त्यांचं, हे नाही. मला ह्याच्यात सामाजिक कार्यात किंवा काय एक जी फोर्स म्हणजे काय आहे, जी फोर्स किंवा RG ग्रुप हे काय आहे? हे एक संस्था अशी आहे जी युवकांना प्रोत्साहन करण्याच्या पाठीमागे आहे. ते म्हणा शिक्षण म्हणा, आध्यात्मिक म्हणा, ज्याही गोष्टी आहेत त्यामध्ये मला युवकांना प्रोत्साहन करून पुढे चालवून द्यायचं आहे. आजची पिढी तुम्ही म्हणताय माझा मुलगा कम्प्युटर आणि फोन घेऊन आणि हेच करून बसतोय, माझा मुलगा बाबा ते काय PUBG खेळत बसतोय, PUBG-मुळे माझा पोरगा वेडा झालाय. अरे पण तो PUBG बनवणारे डोकं लावलं ना, आपण का नाही लावत आहे? आज तुम्ही व्हिडिओ बनवताय, इंस्टाग्रामवर हे करताय, कामधंदे सोडून ते करताय. एक व्हिडिओचे त्या माणसाला किती मिळतात तुम्हाला माहिती आहे का?
काय नाही, तुमचा नेट जातोय. त्याचा अर्थ काय आहे? मी कोणाला वाईट म्हणत नाहीये, त्या लोकांनी डोकं लावलं. मग हे भारतातून का नाही? आपले युवक का नाही? आपल्या युवकांकडे काय डोकं नाही का? असं आहे का? काय नाही ना. पण आपल्या लोकांना ते करायचं नाहीये. आणि जरी असलं ना तर ते मागे काय, अरे मी हे केलं, व्याजाने पैसा काढला, माझे आई वडील काय म्हणतील, काय करू, ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचे जे डोक्यात चाललेलं असतं तेही बंद होतं. मग काय, आम्हाला मिलिटरीमध्ये जायचंय. पण मिलिटरी सुखाची आहे का? त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. तुम्हाला 10-10 किलोमीटर 15 किलोमीटर धावायचंय, ते डोकं लावावं लागतंय. तिकडे गेल्यावर तुमच्या ट्रेनिंग आहेत, बरोबर आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, जी फोर्स हे युवकांसाठी आहे. मी म्हणतो जेही माझे वयस्कर हे आहेत, आई वडील जेही आहेत आत्ता इथे उपस्थित, काका वगैरे सगळे, त्यांनीही मुलांना सपोर्ट करावा की बाबा तू कर, मी आहे, तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी. काय होईल? एकदा चुकी होईल. आज माझ्या वडिलांनी, आत्ताही मी चुकतो, माझे भाऊ, आई, वहिनी, वाईफ एकच म्हणतात, करतोयस ना, म्हणजे प्रयत्न केला तरच काहीतरी मिळेल फळ. मला तेच प्रोत्साहन तुमच्या सगळ्यांकडून तुमच्या मुलांसाठी पाहिजे. मुलगा असो कोणी असो, कोणी तुम्हाला दिसला की बाबा स्वतःच्या आई वडिलांना तो त्रास देतोय किंवा काय, बाबा त्याला समजावा. नसेल, माझ्याकडे आण, मी सांभाळतो. कोणाला आई वडील नको असतील मला, ते मी सांभाळतो. कोणाला काम करायचं असेल किंवा शिक्षण, त्याला माहितीये की मी टॉपर होऊ शकतो, त्याला माझ्याकडे मी आहे. मला सभा घेऊन किंवा हे करून नाही, मला ना एक युनिटी बनवायची आहे, ज्याने करून आज तुम्हाला माहिती आहे एक कन्स्ट्रक्शनचं काम आहे, त्याच्यात इंजिनियर लागतोय, हे लागतोय, सगळ्या गोष्टी आहेत. आपल्यापैकी सगळे आहेत की नाही? लोकांसाठी काम करताय, गुजराती मारवाड्यांसाठी, मराठीसाठी का नाही करत आहे? कारण आपल्यामध्ये एकीच नाहीये. ती एकी बनवा. छत्रपती राजेंनीही तेच केलं. त्यांचे मावळ्यांवर एवढा भरोसा होता की त्यांनी सगळं म्हणजे स्वराज्य निर्माण केलंय. असं नाही की त्यांनी साताऱ्यातच किल्ला जिंकला म्हणून ते इथेच राहिले, गेले ना दुसरीकडे. किंवा असं नाही की ते साताऱ्यात आहेत म्हणून दुसरा किल्ला त्यांनी कुणाच्या तिसऱ्याला, बाबा जातोय माझा सातारा आहे, ठीक आहे, असं आहे का? त्यांचा विश्वास त्यांच्या मावळ्यांवर होता. मला ती लोक पाहिजेत की मी डोळे झाकून विश्वास करू शकेन की बाबा ही माणसं हा काम किंवा हे काम माझ्या माघारी पण पुढे नेऊ शकतो. आज मी तुम्हाला मदत करतोय, तुम्ही 4 लोकांना मदत करा ना. अपेक्षा ही नाही की पैशानीच मदत होते असं नाहीये. एखाद्याला मार्गदर्शन दाखवा. तुमच्या ओळखी आहे, 4 लोकांवर ओळख आहे, बाबा ह्याला नोकरी नाही, बाबा इथे लावून बघ, ते तरी करा. त्या युवकाला एक प्रोत्साहन करा की चल ठीक आहे, इथे तू कर, 2 दिवसांनी इथून तू जास्त कमवशील. कारण आज जर तुम्ही कोणाला प्रोत्साहन नाही केलं तर काही नाहीये. आज माणूस आहे ना, माणुसकी विसरलाय. माफ करा पण माणुसकी विसरलाय. माणसाला दुसऱ्याच्या ह्याच्यात फायदा असेल तरच तो माणूस त्याच्यावर बोलतो, गोडी गुलाबी जे काय आहे त्याच चालू असतं. ज्या दिवशी त्याचा तो स्वार्थ गेला, माणूस तिथून गायब झाला. पण हे का? उद्या त्या माणसाची गरज लागणार नाही का तुम्हाला? मला एवढंच सांगायचं आहे की प्लीज हात जोडून विनंती आहे की तुम्ही एकजूट व्हा. मी लास्ट टाइम ही एकच गोष्ट सांगितली की एकजूट व्हा. शिक्षण क्षेत्रात असो, कामासाठी असो, कोणालाही मी मदत करायला हमेशा रेडी आहे. हमेशा. तुम्हाला मेडिकलचे प्रॉब्लेम्स असतील, कुठलेही प्रॉब्लेम्स असतील, मला सांगा. माझी टीम आहे, सगळे आहेत, ते तुम्हाला कुठेही ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला कुठेही हेल्प करते, मी जरी नसेल तर. पण असं नका करू की आज माझं काम झालं की हा बाबा कुठला नेता बनवण्यासाठी आलाय. हे नाहीये. नेता बनायला मी आत्ताही ते करू शकतो, पण मला नाही जायचंय त्याला.
मला उगाचची गर्दी माझ्या मागे करायची नाहीये. मला ती 4च लोक पाहिजेत जी 8 जणांना बाहेर जाऊन मदत करतील. फक्त 4 लोक जी 8 जणांना. आज लहान आहे आरजी फाउंडेशन किंवा जी फोर्स फाउंडेशन लहान आहे, पण इंटरनली आम्ही किती लोकांना मदत करतोय हे करतोय ते आम्हाला कोणालाच नाही सांगायचंय आणि आम्ही ते समोर पण नाही आणणार. आता म्हणतात ना झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. आम्हाला दिखावा नाही करायचा आहे. आम्हाला लोकांना प्रोत्साहन करून भारत का नाही पुढे जाऊ शकत? आपल्या पैशावर युरोप जगतंय, आपल्या पैशावर बाहेरचे देश. आता ते तुम्हाला काय म्हणतात, ए बाबा माझ्या देशात एंट्री करायची व्हिसा घेऊन ये. एक व्हिसा पाहिजे तर जा, 15 लाख रुपये तुझ्या आधी अकाउंटला पाहिजे तर मी माझ्या देशात घेतो. का? असा कुठला नियम आहे की बाहेरचा माणूस भारतात यायला त्याला असा नियम आहे का कुठे? भारतात सगळ्यांना या म्हणतात की नाही, मग आपल्यालाच का नाही? आपण का केलं? आपण का थोड्या पैशासाठी बाहेर जाऊन काम करायचं म्हणतो? 2 पैसे जास्त मिळत आहेत, बरोबर आहे. का मिळत आहेत ते 2 पैसे जास्त? आज माणूस इथे 8 तास काम करायला नको म्हणतो, पण तिकडे जाऊन 24 तास काम करतो आणि म्हणे मी युरोपला आहे. अरे काय युरोपला जाऊन करतोय? मीही केलंय, मीही जर्मनी काढलीये, मला माहितीये काय ट्रीटमेंट मिळते, कसं असतं. टॉप लेवलला नसाल तर काय ट्रीटमेंट तुम्हाला दिली जाते. गव्हर्नमेंट म्हणा, माणसं म्हणा, तिथली काही म्हणा, अजूनही तो भेदभाव आहे इंग्रज आणि इंडियन्स. पण अजूनही आपले इंडियन्स तिकडे जास्त काम करत आहेत. त्या लोकांकडे 8 तासाच्या वर एकही माणूस काम करत नाही, पण आपला इंडियन माणूस तिथे 24, 25 तास काम करतो. मग हीच कामं जर आपण भारतात केली तर का गरिबी दूर होणार नाही आपली? घराची उन्नती नाही होणार? आपल्याकडे पैसा नाही, बँक म्हणते हे झालं. साहेब तुम्ही 4 माणसांना ओळखता, त्या 4 माणसांना एकत्र घ्या, एक छोटसा व्यवसाय चालू करा. त्या छोट्याशा व्यवसायाला मोठं करा ना. ती 4 माणसं जवळची, कारण एकी पाहिजे त्यासाठी. ती जर एकी असेल तर तुम्ही जग जिंकता. आज तुम्ही मला सांगा, कोरिया आणि हे युद्ध चालू होतं, बरोबर आहे. जपान, कुणाला तरी माहितीये का जपान आणि चायनामध्ये युद्ध झालं होतं. चायनाची हालत खराब केली होती. पूर्ण हे युद्ध पूर्ण चायनामध्ये पूर्ण जपाननी सगळी नावं टाकली होती. सगळं नाव, रोड पासून प्रोडक्ट पासून सगळं खूप अत्याचार झाला. आज मला सांगा जपानचं कुठलं नाव चायनामध्ये? त्यांची एवढी एकी आहे ना, ती एकी मला पाहिजे. आज आपण कुठेही चाललो, कुठेही. आज तुम्हाला सांगतो बाहेर, मला तो मुद्दा नाही हे करायचा आहे. आज एक तलाठीच्या याला तुम्ही 1000 रुपये देऊन एक्झामची परीक्षा द्यायला गेला, बरोबर आहे. जागा किती होत्या? एखाद्या मित्राच्या आईला बरं नसेल, 100 रुपये निघतात का हो खिशातून? फोन मागतय, जाऊन तिकडे दारू पिईल किंवा जाऊन काहीतरी खाईल, गर्लफ्रेंडवर खर्च करेल. पण एखाद्या मित्राच्या आईला बरं नाही, बाबा हे घे 100 रुपये म्हणेल का कोण? ती एकी तरी आणा. महाराजांच्या मावळ्यांमध्ये ती एकी होती, तो विश्वास होता. तो विश्वास निर्माण करा. जी फोर्स फाउंडेशन फक्त विश्वास आणि मला माझ्या महाराजांचे मावळे परत पाहिजे. जे आहेत, अजूनही आहेत, दडलेत, ते आजकालच्या फॅशन मध्ये दडलेत, मॉडर्न. की मी काय केलं तर अरे दुनिया बघेल, लाज वाटते. अरे का लाज वाटते? मेहनत करायला का लाज वाटते? अरे नाही, मी इथून गेलो तर त्या पार्टीतला बघेल आणि मला नंतर बोलेल तू त्या पार्टीत गेलो. अरे बाबा तुझ्या घरचं काय? घराला जेवण लागतं. खरंच एक विनंती आहे, प्लीज फाउंडेशन, आरजी फाउंडेशनला जॉईन व्हा. आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहायला बघा. स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि स्वतःच काहीतरी करून दाखवा. आज तुम्ही मला सांगा, घरात बसलं
आई वडील काहीतरी बोलतात ना, कमवत नाही, ते त्यांच्या मनात ते नसतं. त्यांच्या मनात ती भीती असते की दुनिया माझ्या पोराला बोलते. आई वडील आयुष्यभर तुम्हाला खायला घालतील, आयुष्यभर न काय करता, पण फक्त तुमची जी दुनिया आहे ना, आजूबाजूची 4 घरं, ए पोरगा तुझं घरात बसलाय, हे त्यांना ऐकायचं नसतं. का? कारण तुमची इज्जत त्यांना कमी करायची नाही. ह्याच्यासाठी काय करायचंय? खरंच सांगतोय, इंडियन लोकांकडे एवढं दिमाग आहे ना, एवढं दिमाग आहे, काय कुठला जुगाड करून काय करून जातील ना, ते खरंच कळणार. हे आपलंच डोकं बाहेरची लोक वापरतायत, त्यांचा देश वर चाललाय. आज तुम्ही मला सांगा, मी सांगतो, मला माझ्या फोन मधलं येत नाही तेवढं माझा भाचा कुठे आहे? हा माझा पुतण्या, हा माझा फोन आहे ना, सगळं हे ऑपरेट करतो आयफोन. मग ह्याला काय मी नाही म्हणायचं का? बाबा चल, टेक्नॉलॉजीत पुढे चाललंय, त्याला ते प्रोत्साहन देऊन मला पुढे ढकलायचं. उद्या तुमच्यातला एखादा IPS बनला तर ही 4 जी बाजूची लोक ओळखीचे आहेत, त्यांना मदत होईल की नाही? अरे हा बनू शकतो तर आपण का नाही? तुम्ही मला सांगा, मोहिते पाटलांची काय ती समावी, ह्याच कॉलेजमधले दरवर्षी 3 IPS ऑफिसर होतात न चुकता. न चुकता 3 ऑफिसर होतात. आपल्या साताऱ्यातले सगळे मिलिटरीमध्ये, भरपूर मेहनत आहे, सगळं बरोबर आहे. आपल्या इकडचा कलेक्टर होणं किंवा आपला माणूस गुगलचा CEO का नाही बनू शकत? आणि जरी तो बनला तर त्याला US मधून इंडियात काही येऊ देत नाही. फेसबुक, सोशल मीडिया आपली लोक चालवत आहेत, पण आपल्या लोकांना ती गव्हर्नमेंट तिकडून इकडे येऊ दे नाही. बोला का? त्यांना त्यांच्या देशाचं पडलंय. म्हणून एक रिक्वेस्ट आहे, मी जास्त टाइम नाही घेणार तुमचा. जॉईन व्हा, संघटित व्हा आणि काहीतरी करून दाखवा, जेणेकरून देश हा आपला महाराज आहेत. महाराजांना एक दिवस बघतो आपण, नमस्कार करतो, त्या महाराजांना ना वाटले पाहिजे माझे मावळे आहेत कोणतरी. जे मावळे आहेत ते माझे सच्चे मावळे आहेत, हे महाराजांना ज्या दिवशी वाटेल ना, आपण जग जिंकलं म्हणून समजा. मराठी माणूस, ते म्हणतात ना, मराठी माणूस जागा होतो कधी माहितीये का? कधी होतो? दिवाळी, बोनस, काम करायला जायचं असेल किंवा इलेक्शन असेल, तू या पार्टीचा मी या पार्टीचा, मला इथून 200 तिथून 400, तेवढाच जागा होता. प्लीज, मी जास्त टाइम नाही घेत तुमचं. संघटित व्हा, एकत्रित व्हा. मला पृथ्वीराज गायकवाड आहेत, त्यांनी मला बोलवलं. हा सेकंड चान्स आहे आपला इथे. मला त्यांच्याशी जॉईंट व्हा. ते आहेत इथे साताऱ्यात. कुठलीही मदत लागली त्यांचा नंबर आहे, ग्रुप आहे, काही माझी टीम आहे. कुठलंही लीगल असो, काही असो, ते तुम्हाला मदत करतील सगळ्या गोष्टींमध्ये. ठीक आहे? सॉरी, बोलताना काही चुकी झाली असेल, कोणाचं मन दुखावलं असेल तर खरंच क्षमा करा. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.